हॅलो. थायरॉईडमुळे माझं वेट गेनचा वेट गेन होत नव्हतं. अ, म्हणजे मला खावंसंच वाटायचं नाही, की काहीही मला जास्त खाणं आवडत नव्हतं. जेव्हा मी रुपालीला भेटली तिने मी जे खात होती तेच खायला दिलं, पण थोडं वेगळ्या पद्धतीने दिलं. त्यामुळे माझं 8 ते 9 केजी वेट गेन झालं. त्यानंतर आम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग केलं आणि अ, त्यातही मला काही प्रॉब्लेम आला नाही. जेव्हा आम्ही ठरवलं, की आता प्रेग्नन्सी प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्या 1 ते 2 महिन्यातच आमचं प्रेग्नन्सी सक्सेसफुल झाली आणि यात रुपालीने मला खूप सारी मदत केली होती. काय डाएट घ्यायचं, काय नाही आणि थ्रूआउट सेकंड मंथपासून प्रेग्नन्सी जेव्हा डिटेक्ट झाली, तेव्हापासून ते आता 7व्या महिन्यापर्यंत तिने मला खूप गाईडन्स केलं. प्रेग्नन्सीविषयी पण आणि पोस्ट प्रेग्नन्सी काय होतं, ड्युरिंग प्रेग्नन्सी काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कोणते एक्सरसाइज केले पाहिजे. त्यातही मला वेट गेन करायला खूप हेल्प झाली लोकांची. आता माझा 7वा महिना प्रेग्नन्सी चालू आहे. प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीनंतरही मी रुपालीशी अटॅच होणार आहे आणि तिच्याकडून सगळं गाईडन्स घेणार आहे. माझ्याविषयी आणि बाळाविषयी सुद्धा. तर मला अजिबात असं टेन्शन नाही आहे, की मला काय करायचं, कुठे माझं कसं होईल, माझं डाएट, माझं जास्त वेट गेन किंवा वेट लॉस वगैरे होणार नाही ना. काही बाळाचं काही त्याच्या डाएटविषयी पण मला काही टेन्शन नाही आहे. कारण की माझ्यासोबत रुपाली आहे आणि ती मला खूप हेल्प करणार आहे. या सगळ्या जर्नीवरून मला कळलं आहे, की ती मला माझा साथ माझ्यासोबत कधीच सोडणार नाही. येस.